नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याची थोडीशी माहिती पाहू. प्रथमतः गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या सणाबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. या सणाचं महत्त्व काय, मुहूर्त काय, गुढी कशी उभारतात किंवा कडुलिंबाचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवसापासून शालिवाहन शके नवीन वर्ष सुरू होते. हा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. भारतीय संस्कृतीत हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. आता गुढी कशी उभारतात? गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ती उभारण्यासाठी खालील गोष्टी वापरल्या जातात. एक उंच बांबू, त्यावर एक रेशमी वस्त्र, साडी किंवा खण बांधला जातो. काठीच्या टोकावर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेच्या गाठीची माळसुद्धा बांधतात. त्यावर तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या म्हणजे गडू पालथा ठेवला जातो. गुढीला फुलांचा हार घालून त्याची पूजा केली जाते. याच्यामध्ये कडुलिंबाचं पण एक विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने आणि गूळ यांचे मिश्रण करून खाण्याची पद्धत आहे. कडुलिंब शरीरातील उष्णता कमी करते आणि पचनशक्ती सुधारते आणि कडुलिंबाचे आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व सांगितलेलं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे कडू चव आयुष्यातील संघर्षाची आणि आरोग्याची जाणीव करून देते. असे मानले जाते की 14 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने आनंदात गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले होते. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुद्धा केली होती असेही मानले जाते. म्हणून याला ब्रह्मध्वज म्हणजे आपण जी गुढी उभी करतो त्याला ब्रह्मध्वज असे म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने केले जाते. गुढी सूर्योदयाच्या वेळी उभारावी आणि सूर्यास्तापूर्वी ती सन्मानाने उतरवावी. या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.